मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. यष्टी वालावलीच्या दिशेनं भरधाव निघाली होती. पावसाच्या पाण्यानं रस्ता चिखलवड झाला होता. त्याच्यावर टायरची नक्षी उठत होती. थंड वाऱ्याचा झोत पॅसेंजर्सना झोंबत होता. नागमोडी वळणं घेत यष्टी धावत होती. चहूकडचा प्रदेश कोकणच्या दरीकपारीनं भरला होता. वृक्षराजीनं डोंगर नटले होते. नद्या नाल्यांतून अमृत खळाळत होतं. दऱ्या खोऱ्यांतून पसरलेले छोटे छोटे कुणगे भाताच्या पिकानं फुलले होते. ढगानाडून येणारी सूर्यकिरणं आकाशात फाकली होती. कुडाळ पेठेतलं आपलं काम उरकून नाना घरी निघाले होते. यष्टीची वळणं आणि धडका यांची इतर पॅसेंजर्स प्रमाणे नानांच्या शरीरालाही सवय झाली होती. त्यांचं भरधार शरीर प्रत्येकाच्या नजरेत भरत होतं. पाणीदार डोळे, तीक्ष्ण नाक, गौरवर्ण नि उंच धिप्पाड बांधा यात त्यांचं वृद्धत्व दडून गेलं होतं. मुंबईच्या पोलीस खात्यात इमानानं नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या जन्मभूमीस वालावलीस परतले होते. त्याला आता 1 वर्ष होऊन गेलं होतं. त्या काळात सृष्टी सौंदर्यानं नटलेल्या वालावलीच्या परिसरात त्यांचं मन पूर्णपणे रमून गेलं होतं. शिपाई म्हणून पोलीस खात्यात कामाला लागून आपल्या कर्तृत्वानं नाना सब इन्स्पेक्टर झाले होते. सब इन्स्पेक्टर यांची वालावलकर म्हणजे गुन्हेगारांचा कर्दन काळ होता. त्यांचे सहकारी त्यांना आर्थर कॉनन डॉयल म्हणून संबोधित. अनेक गुन्हेगारी प्रकरणं कौशल्यानं सोडवून नानांनी पदकांची रास मिळवली होती. यष्टीमध्ये चढणारा प्रत्येक उतारू नानांना मालवणी सुरात विचारित होता. नानांनू तब्येत ठीक असा मा? खै कुडाळा केल्यालस? नाना स्मित हास्य करून मान हलवीत होते आणि बरोबरच्या उतारूंशी गप्पा गोष्टी करण्यात रंजून जात होते. अमेरिकेच्या राजकारणापासून गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत सर्व गोष्टींना त्यांच्या गप्पा गोष्टींत वाव होता. पिंगुळी आणि नुरूर मागं टाकून यष्टी वालावलीच्या नारायण मंदिरासमोर येऊन उभी राहिली. उजव्या हातात सामानाची पिशवी आणि डाव्या हातात ताज्या वृत्तपत्राचा अंक धरून नाना खाली उतरले. नारायण मंदिरात जाऊन त्यांनी देवाला हात जोडले आणि त्या जुन्या देवळाच्या अप्रतिम कलाकुसरीवर एकवार नजर टाकून ते झपाझप घराच्या दिशेनं निघाले. नानांची चाहूल लागताच त्यांचा लाडका काळा बोका उड्या मारीत आला आणि त्यांच्या पायात घोटाळू लागला. हातातली पिशवी सौभाग्यवतीकडे देऊन नानांनी हातपाय धुतले आणि आपला देह आराम खुर्चीत विसावला. सौभाग्यवतीनं दिलेल्या गरम चहाचे घोट घेत त्यांनी वर्तमानपत्र उघडलं. युद्धाच्या, राजकारणाच्या, महागाईच्या नि संपाच्या बातम्या न्याहाळून ते अखेर त्यांची नजर एका बातमीकडे वळली. त्या बातमीनं त्यांचं मन खेचून घेतलं. दामू नावाच्या एका खुनी इस्मानं आत्महत्या केली होती. त्याबद्दल साद्यंत हकीकत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. नानांच्या डोळ्यांसमोर दामूचा चेहरा उभा राहिला. ते त्याला चांगलाच ओळखत होते. दामूच्या आयुष्याची अशी शोकांतिका होईल असं नानांना कधी वाटलं नव्हतं. खुनाच्या आरोपाखाली दामूला न्यायपीठासमोर जन्मठेपेची शिक्षा बजावण्यात आली. त्याला नानांचे कर्तृत्वच कारणीभूत झालं होतं. पण दामूचं रक्त खुनी माणसाचं नव्हतं. केवळ परिस्थितीच्या फेऱ्यात सापडल्यामुळं तो खून करायला प्रवृत्त झाला होता. म्हणूनच न्यायाधीशांनी दामूला फाशीची सजा न देता जन्मठेपेची शिक्षा बजावली होती. पण अखेर समाजानं मात्र दामूचा असा बळी घेतला होता. पोलीस दलातील आपल्या कारकिर्दीत नानांनी शेकडो गुन्हेगारी प्रकरणं हाताळली होती. पण दामूनं केलेल्या खुनाच्या प्रकरणानं त्यांच्या मनाला जो चटका लागला होता तेवढा दुसऱ्या कोणत्याच प्रकरणानं लागला नव्हता. वृत्तपत्रात आलेल्या त्या बातमीनं त्या प्रकरणातील सर्व घटना नानांच्या मनात जिवंत होऊन उभ्या राहिल्या. नानांना ती रात्र आठवली. 53 सालच्या एप्रिल महिन्याची ती 13 तारीख होती. त्या रात्री नाईट ड्युटीवर हजर राहण्यासाठी
नानांनी शिवडी पोलीस स्टेशनच्या आवारात पाऊल टाकलं तेव्हा तिथल्या हालचालीतील फरक त्यांना चटकन जाणवला. जमादार जाधवनं त्यांना पोलीस स्टेशनच्या दारातच सलाम ठोकला. गुड इव्हिनिंग वालावलकर साहेब. गुड इव्हिनिंग जमादार. नानांनी प्रतिसाद दिला आणि विचारलं, जमादार, आज एवढी धावपळ कसली दिसते आहे? साहेब, खुनाची केस झाली आहे. खुनाची केस? कुठं? गवताच्या बंदरात एका बाईचा खून झाला आहे. खुनी सापडला? एका पठाणाला सस्पेक्ट म्हणून पकडला आहे. तेवढ्या माहितीनं नानांची उत्सुकता जागृत झाली होती. त्यांनी त्या प्रकरणाची फाईल मागून घेतली आणि त्यात डोकं खुपसलं. शिवडी पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी इन्स्पेक्टर सारंग यांनी स्वतःच त्या प्रकरणाचा कब्जा घेतला होता. दिवसभरात अनेक साक्षीदारांच्या जबान्या, स्टेटमेंट्स त्यांनी लिहून घेतल्या होत्या. त्या वाचताना त्या खुनाची हकीकत नानांच्या डोळ्यांसमोर एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे फिरू लागली. त्या खुनाची हकीकत मोठी विलक्षण होती. शिवडीच्या पूर्वेला असलेल्या गवताच्या बंदरावर तो खून झाला होता. हे बंदर हाय बंदर म्हणून ते बंदर प्रसिद्ध आहे. गवताची नेआण तिथं फार मोठ्या प्रमाणावर होते. गवताच्या गठ्ठ्यांच्या उंच उंच ढिगांनी बंदराचं सारं आवार भरलेलं असतं. दिवसा कामाच्या वेळात मजूर माणसांचा कोलाहल तिथं ऐकायला येतो. पण एरवी तिथं अगदी स्मशान शांतता पसरलेली असते. त्या दिवशी सकाळच्या प्रहरी कोंडाजी उदाजी कंपनीचा कारकून दत्तोबा गवताची मोजणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे ह्या बंदरात आला. समुद्र किनाऱ्यावर सरावलेली पावलं टाकीत तो गवताचे ढिगारे न्याहळत होता. इतक्यात त्याचं पाऊल अडखळलं आणि तो खाली कोसळला. पायात काय अडखळलं हे पाहण्यासाठी वैतागून त्यानं मागं नजर वळवली. त्यावेळी त्याला जे दृश्य दिसलं त्यामुळे तर त्याची बोबडीच वळली. एक सुंदर तरुण स्त्री तिथं रक्ताच्या थारोळ्यात मृतवत पडलेली होती. तिचं शरीर विवस्त्र झालेलं होतं. तिच्या सर्वांगावर जागोजागी सुऱ्याच्या कित्येक खोल जखमा दिसत होत्या. अत्यंत क्रूरपणे कुणीतरी तिचा खून केला होता. त्या दृश्यानं दत्तोबाची नजर भिरभिरली. दुसरा कसलाही विचार न करता शिवडी पोलीस स्टेशनवर जाऊन त्याने इन्स्पेक्टर सारंग यांना खुनाची वर्दी दिली. खुनाची केस म्हणजे गुन्हेगारानं पोलीस अधिकाऱ्याला दिलेलं एक मोठं आव्हानच. ते आवाहन स्वीकारून गुन्हेगाराला न्यायासनासमोर उभं करून योग्य शिक्षा देवविण्यात पोलीस अधिकाऱ्याची कसोटी पणाला लागते. या खून प्रकरणात इन्स्पेक्टर सारंग यांनी ते आवाहन स्वीकारलं होतं. क्षणाचाही विलंब न करता पोलीस पार्टीसह ते ह्या बंदरात येऊन ठेपले. गवत बंदरात भरतीचं पाणी बरंच चढलं होतं आणि उसळत्या लाटांबरोबर त्या स्त्रीचं प्रेत पाण्यावर हेलकावे घेत होतं. इन्स्पेक्टर सारंग यांनी ती प्रेत बंदरावर काढून घेतलं. चेहऱ्यावरून ती स्त्री घरंदाज दिसत होती. एवढ्या सुंदर स्त्रीचा इतक्या क्रूरपणे खून करण्यामागं खुनी इस्माचा तितकाच भयंकर हेतू असावा यात संशय नव्हताच. तिथल्या एकंदर परिस्थितीवरून काही तासांपूर्वीच पहाटेपूर्वीच्या अंधारात तो खून झाला असावा आणि खुनी हल्ला झाला त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी त्या स्त्रीनं खुनी इस्माबरोबर मोठी झुंज दिली असावी असा कयास सारंग यांनी केला. पोलीस फोटोग्राफरला लगेच बोलावून मृताचे आणि तेथील परिस्थितीचे फोटो त्यांनी काढून घेतले. मृतापासून काही अंतरावर एक रामपुरी चाकू त्यांना आढळला. रक्तानं आणि वाळूनं तो माखला होता. त्याशिवाय त्या ठिकाणी संशयास्पद वाटणाऱ्या ज्या ज्या वस्तू त्यांना आढळल्या त्यांचा त्यांनी पंचनामा करून ताबा घेतला. एव्हाना बंदरात कामावर रुजू झालेल्या कामगारांची गर्दी तिथं उसळली होती. पण ती मृत स्त्री त्यापैकी एकाच्याही ओळखीची नव्हती. थोड्याच वेळात सारंगनी ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली आणि ते प्रेत जेजे हॉस्पिटलमध्ये रवाना केलं. इन्स्पेक्टर सारंग खुनाचा उलगडा करण्यासाठी झपाट्यानं कामाला लागले. गवत बंदरात आवश्यक त्या सर्व इसमांच्या जबान्या त्यांनी लिहून घेतल्या. त्यावेळी त्यांना असं आढळून आलं की रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत त्या भागामध्ये पठाण लालजमन शिवाय दुसरा कुणाचंच अस्तित्व नव्हतं. पण त्या रात्री किंवा पहाटे लालजमनला संशयास्पद अशी कुठलीच हालचाल दिसून आली नव्हती. वास्तविक हे बंदरात रात्रीच्या वेळी एवढी झटापट झाली असूनही लालजमनला कसलीच चाहूल लागली नसावी याबद्दल सारंगना आश्चर्य वाटलं.
कदाचित लालजमन स्वतःच खुनी नसेल ना, असा विचारही त्यांच्या मनाला एक वेळ चाटून गेला. गवत बंदरातील काही कामगारांनी देखील तसा संशय व्यक्त केला होता. काही वर्षांपूर्वी एका वेश्येला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल लालजमनला शिक्षा झाली होती, अशी माहिती एका कामगारानंच त्यांना दिली. लगेच CID खात्याशी संधान जोडून त्यांनी त्याबाबत चौकशी केली, तेव्हा ती माहिती खरी असल्याचं त्यांना आढळून आलं. त्या माहितीच्या आधारे संशयित म्हणून लालजमनला अटक करून सारंग पोलीस स्टेशनवर परतले, तेव्हा मात्र सायंकाळ उलटून गेली होती. हाताखालच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन ते विश्रांतीसाठी घरी परतले. पण त्यांच्या मनात त्या खुनानं उठवलेलं वादळ शमलं नव्हतं. लालजमन खुनी असावा असं त्यांना खात्रीलायक वाटतच नव्हतं. पण केवळ सावधगिरी म्हणून त्यांनी त्याला अटक केली होती. त्या खुनामागं कुणातरी दुसऱ्याच व्यक्तीचा हात असावा असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. वालावलकर साहेब, तो पठाण ओरड घालतो आहे, जमादार जाधव नानांना म्हणाले. तुम्ही त्याला थोडी ताकीद तरी द्या. नानांनी फाईल बंद केली. त्यांनाही लालजमनला भेटण्याची इच्छा झाली होती. पोलीस कस्टडीत लालजमननं एखाद्या पिसाळलेल्या वाघाप्रमाणे थैमान घातलं होतं. पण नानांना बघताच तो नरमला. मैंने हे खून नहीं किया, मुझे क्यों पकडा है, असं तो एकसारखा विचारित होता. तुमने खून नहीं किया तो इतना डरता क्यों है, नानांनी विचारलं. तो प्रश्न ऐकून लालजमन शांत झाला. त्याची नजर नीट न्याहाळून नाना आपल्या जागेवर परतले. पुन्हा त्यांनी फाईल उघडली आणि उरलेल्या कागदपत्रांची चाचणी सुरू केली. पंचनाम्याचा कागद त्यांनी न्याहाळला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यात नमूद केलेल्या वस्तूंमध्ये एका लाल पिशवीचा उल्लेख होता. त्या पिशवीत एक नारळ, फुलं, हळद कुंकवाच्या पुड्या आणि उदबत्त्या सापडल्याचाही उल्लेख पंचनाम्यात केलेला होता. जमादार, जमादार, नाना जवळजवळ ओरडलेच. काय साहेब, विस्मयानं नानांच्या टेबलाकडे येऊन जमादार जाधवनं विचारलं. जाधव, पंचनाम्यात दाखवलेल्या या मुद्देमालात ही लाल पिशवी दाखवली आहे, ती मला दाखवा पाहू लगेच, अधीरतेनं नाना म्हणाले. जमादार जाधवनं ती पिशवी आणून नानांच्या टेबलावर ठेवली. नानांनी एकवार ती न्याहाळून पाहिली. नंतर ती उघडून आतल्या वस्तू त्यांनी पाहिल्या. हीच ती पिशवी, नाना म्हणाले. म्हणजे? जमादार जाधव आश्चर्यानं नानांकडे पाहतच राहिला. हीच पिशवी गेल्या आठवड्यात मी एका इसमाच्या हातात पाहिली होती. नाना बोलत होते आणि त्याच वेळी त्यांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग पुन्हा साकार होत होता. 7 दिवसांपूर्वी घडलेला तो अकल्पित प्रसंग. जणू काही खुनाला वाचा फोडण्यासाठी विधात्यानंच ती योजना घडवून आणली होती. शिवडीचा आसमंत पहाटेपूर्वी काळोखात बुडून गेलं होतं. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे चोरा चिलटावरती धाक ठेवण्यासाठी नाना गवत बंदरात फेरी टाकीत होते. रस्त्यावर सामसूम झालं होतं. रातकिड्यांच्या किरकिराटानं त्या वातावरणाला उग्र स्वरूप प्राप्त झालं होतं. चहूकडे नजर टाकीत नाना सागर हॉटेलपाशी आले. हॉटेलच्या पायरीवर बसून त्यांनी एक सिगरेट शिलगावली. सिगरेटचा अखेरचा झुरका संपताच ते उठले आणि धीमेपणानं चालू लागले. त्यांनी बरंच अंतर कापलं. इतक्यात समोरून कोणीतरी व्यक्ती येत असल्याचं त्यांनी हेरलं. नाना ताबडतोब रस्त्याच्या कडेला सरकले. त्यांच्या समोर 10 फुटांवर दिव्याचा खांब होता. त्याच्या प्रकाशात समोरून 2 व्यक्ती त्यांच्याच रोखानं येत असलेल्या त्यांनी पाहिल्या. त्या व्यक्ती दिव्याच्या प्रखर प्रकाशात येताच नाना पुढं सरसावले. ठहरो ठहरो, नानांनी आवाज दिला. त्या 2 व्यक्ती जागच्या जागी थिजल्या. नाना त्यांच्या नजीक गेले. त्या 2 व्यक्तीपैकी एक 40शीतला पुरुष होता. दुसरी एक तरुण स्त्री होती. नानांनी क्षणभरात त्यांना निरखलं. तो पुरुष काळसर चेहऱ्याचा पण कणखर शरीराचा होता. ती स्त्री मात्र सुंदर आणि रेखीव होती. कुठं चाललात तुम्ही, नानांनी दरडावीत विचारलं. साहेब, मी पोलीस शिपाई आहे, तो पुरुष म्हणाला. मी शिवडी स्टेशनला होतो 2 वर्षांपूर्वी. त्यावेळी तुम्ही नव्हता तिथं. ही माझी बायको. तुम्ही चाललात कुठे यावेळी, नानांनी पुन्हा सौम्य आवाजात विचारलं. साहेब, समुद्राला नारळ द्यायला चाललो आहोत. देवाला नवस केला आहे आम्ही, तो इसम हातातली पिशवी नानांना दाखवीत म्हणाला. असं? संशयित मनस्थितीत नाना म्हणाले. बघू तरी काय काय समुद्राला देणार ते. त्या इसमानं पिशवीचं तोंड उघडलं. ती लाल रंगाची पिशवी होती. आत एक नारळ, फुलं, उदबत्त्या आणि 2-3 पुड्या होत्या. ही वेळ काय नवस फेडायची आहे, नाना म्हणाले.
साहेब काय करणार? तो इसम सलगीनं म्हणाला. माझी ट्रान्सफर झाली आहे प्रोहिबिशन खात्यात. खोली मिळाली आहे ती वरळीला. त्यामुळे या वेळीशिवाय दुसरा वेळच मिळत नाही हो. बरं, जा बाबा लवकर कार्य पुरं कर, नाना म्हणाले. पण जास्त वेळ थांबू नकोस इथं, ही वेळ बरी नाही. नंतर ती दोघं समुद्राच्या दिशेनं निघून गेली. नानाही फेरफटका मारून पोलीस स्टेशनवर परतले होते. त्या प्रसंगाची स्मृती नाना केव्हाच विसरून गेले होते. पण जमादारानं त्यांच्या टेबलावर आणून ठेवलेल्या त्या पिशवीनं त्यांच्या स्मृतीला पुन्हा उजाळा दिला होता. असा योगायोग नानांच्या पूर्वायुष्यात कधीच घडला नव्हता. त्या अकल्पित घटनेच्या आधारानं संशोधन केलं तर खुनी सापडल्या वाचून राहणार नाही अशी त्यांना खात्री वाटली. नानांनी लगेच इन्स्पेक्टर सारंगना टेलिफोन केला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. हॅलो वालावरकर, तुमची खात्री आहे का की तुम्ही पाहिलेली पिशवी ती हीच? इन्स्पेक्टर सारंग यांनी अधीरतेनं विचारलं. सारंग साहेब, त्याबद्दल संशयाला वाव नाही, नाना म्हणाले. तुम्ही त्या शिपायाला ओळखता? नाही, मी त्याला त्या प्रसंगापूर्वी कधीही पाहिलेलं नाही, पण तो शिपाई असावा याबद्दल माझी खात्री आहे. थोडा वेळ थांबून नाना म्हणाले. मी त्याला चांगला निरखून ठेवला आहे, पाहता क्षणी ओळखेन. त्याच्याबरोबरच्या बाईला ओळखाल का? हो, तिला देखील ओळखेल. मग मी लगेच येतो पोलीस स्टेशनवर. एवढी महत्वाची माहिती मिळाल्यानंतर इन्स्पेक्टर सारंगना झोप लागणं शक्यच नव्हतं. पहाट होण्यापूर्वीच ते शिवडी पोलीस स्टेशनवर येऊन दाखल झाले. त्यांनी ताबडतोब नानांशी त्या खुनाबाबत चर्चा केली आणि आपल्या खिशातून त्या मृत स्त्रीचे फोटो काढून नानांपुढे ठेवले. हा, हीच ती बाई, हीच ती बाई. फोटो व्यवस्थित निरखून नाना म्हणाले. तो शिपाई खुनी असावा असं तुम्हाला वाटतं का? सारंगने विचारलं. संपूर्ण पुरावा नाही तोपर्यंत तसं सांगता येणं कठीण आहे, नाना म्हणाले. पण त्या शिपायाचं वर्तन मात्र मला संशयास्पद वाटतं आहे. ही त्याची बायको. तिचा एवढा निर्दयपणे खून झालेला असूनही त्यानं या खुनाची वर्दी पोलिसात दिली नाही. त्याचा या खुनात हात नसता तर एव्हाना खुनाची वर्दी देऊन त्यानं रान उठवलं नसतं का? नानांचं म्हणणं सारंगना पटलं. लगेच ते दोघे जण जीपनं जे हॉस्पिटलमध्ये येऊन ठेपले. मॉर्गमध्ये ठेवलेलं ते प्रेत पाहताच नानांनी ओळखलं. त्यानंतर ते शिवडी पोलीस स्टेशनवर परतले. त्या अज्ञात शिपायानं दिलेली माहिती जर खरी असेल तर त्याला शोधून काढणं कठीण नाही याची सारंगना खात्री होती. 2 वर्षांपूर्वी शिवडी पोलीस स्टेशनवर काम करणारा, त्यानंतर प्रोहिबिशन खात्यात बदली झालेला आणि वरळीला राहणारा शिपाई कोण तो शोधून काढण्यासाठी इन्स्पेक्टर सारंग आणि नाना यांनी शिवडी पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड चाळून काढलं आणि पोलीस हेड ऑफिसातही चौकशी केली. त्या चौकशीत दामूचं नाव आढळलं. दामू वरळीच्या बिडडी चाळीत राहत होता. इन्स्पेक्टर सारंग यांनी त्याच्या खोलीवर सतत पाळत ठेवली होती. दुपारच्या सुमारास दामू ड्युटीवरून घरी परतला. थोड्या वेळानं तो बाहेर पडला. त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला पट्टी बांधलेली होती. विडी फुंकत तो निर्धास्तपणे रस्त्यावरून चालला होता. सारंग यांनी झटकन पुढे जाऊन दामूच्या खांद्यावर हात टाकला. दामू, सारंग म्हणाले. दामूच्या अंगातून वीज खळाळली. त्यानं मागं पाहिलं. नजरेला नजर भिडली. दामूच्या नजरेत जणू खुनाचा पुरावा ओतप्रोत भरला होता. त्याची नजर भेदरलेली होती. आपल्या खांद्यावर पडलेला हात मित्रत्वाचा नसून ती साक्षात मृत्यूची मगरमिठी आहे हे त्यानं ओळखलं. इन्स्पेक्टर सारंगनी दामूला खुणेनं जीपमध्ये बसायला सांगितलं आणि शिवडी पोलीस स्टेशनची वाट धरली. या प्रकरणात नानांवर प्रमुख साक्षीदाराची भूमिका येऊन पडली होती. दामूला त्यांनी अचूक ओळखणं आवश्यक होतं. म्हणून स्टेशनवर येताच सारंग यांनी एका प्रतिष्ठित जेपी महाशयांना पाचारण केलं आणि दामूला त्यांच्या स्वाधीन केलं. जेपी महाशयांनी दामूच्या बांध्याची 10 माणसं जमा केली आणि त्या दामूला मिसळून एका बंद खोलीत ओळख परेड उभारली. त्यानंतर नानांना पोलीस स्टेशनवर बोलावण्यात आलं. नाना त्या खोलीत शिरले आणि एकवार त्यांनी सर्व चेहरे न्याहाळले. दामूला ओळखून काढायला त्यांना क्षणाचाही वेळ लागला नाही. नाना दामूकडे टक लावून पाहू लागले तेव्हा दामूच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. नानांशी गवत बंदरात झालेली भेट त्याला आठवली आणि त्याचा चेहरा घामानं डबडबून गेला. ओळख परेड संपताच सारंग यांनी दामूला पोलीस स्टेशनवरील कोठडीत बंद केलं.
दामूची माहिती काढण्यासाठी सारंग यांनी सोडलेले गुप्तहेर एव्हाना शिवडी पोलीस स्टेशनवर परतले होते. त्यांनी आणलेली माहिती महत्वाची होती. दामूची लग्नाची बायको हिराबाई त्याच्या वरळीच्या खोलीत होती. दामूच्या खोलीत त्यानं लग्नाशिवाय ठेवलेली आणखी एक बाई गेले कित्येक दिवस राहत होती. ती मात्र गायब झाली होती. तिचं नाव होतं शांताबाई. दामूच्या शेजारी राहणारा शिपाई राणे याला गुप्तहेरांनी सोबत आणलं होतं. तो शांताबाईला ओळखत होता. मृताची ओळख पटण्यासाठी सारंग यांनी राणेला ताबडतोब जे हॉस्पिटलमध्ये पाठवलं. राणेनं मृताचा चेहरा पाहताच सांगितलं, हीच ती शांताबाई. शिवडी पोलीस स्टेशनवर शांतता पसरली होती. आपली सुटका होणार म्हणून लालजमन शांत झाला होता. दामू मूकपणे कोठडीत बसला होता. त्यानं गुन्हा अजूनही कबूल केला नव्हता. त्याला कायदा चांगला ठाऊक होता. सहजासहजी आपली मान फासात अडकविण्यास तो तयार नव्हता. सारंग यांनी दामूला कोठडीतून बाहेर काढून आपल्या खोलीत आणलं. तिथं नाना देखील बसले होते. दामू, शांताबाईचा खून तू केलास? सारंगने विचारलं. कोण शांताबाई? दामूनं विचारलं. दामू, हा साळसूतपणा सोडून दे बघू, सारंग म्हणाले. तुझ्या विरुद्ध भरपूर पुरावा आमच्या हाती आलेला आहे. गुन्ह्याला प्रतिकार करण्याचं आपलं कर्तव्य सोडून उलट पोलीस खात्याला तू बट्टा लावला आहेस. दामू निमूटपणे ऐकत होता. तुझ्या बोटाला ही पट्टी रे कसली? सारंगने विचारलं. काल सकाळी रेल्वे कंपाऊंडमध्ये एका चोराचा पाठलाग करताना कंपाऊंडची तार लागले मला, दामू म्हणाला. असं? मग परळच्या डॉक्टरकडे जाऊन गुपचूप पट्टी मारून का घेतलीस तू? सारंगने विचारलं. पोलीस डॉक्टरांकडे का गेला नाहीस? दामू काहीच बोलला नाही. तुझ्या खोलीची आम्ही नुकतीच झडती घेतली. त्यात हे कपडे सापडले. दामू समोर एक शर्ट, एक पॅन्ट आणि रेनकोट ठेवून सारंग म्हणाले. हे तुझेच ना? दामूनं मानेनच होकारार्थी उत्तर दिलं. कपड्यावर रक्ताचे डाग आहेत ते कुठून आलेत? माझ्या बोटाचं रक्त त्यांना लागलं असेल. दामू, ही पिशवी पहा. त्याला ती लाल पिशवी दाखवीत नाना म्हणाले. हा नारळ, ह्या उदबत्त्या, ही फुलं. गेल्या आठवड्यात तुझ्याच हातात ही पिशवी मी पाहिली होती. दामूनं त्या पिशवीवर नजर टाकली, पण त्यावर तो काहीच बोलला नाही. दामू गुन्हा कबूल करीत नव्हता, पण खुनाच्या पुराव्यात तो किती रुतला होता त्याची त्याला कल्पना होती. थोड्याच वेळात दामूला घेऊन नाना जे हॉस्पिटलमध्ये येऊन ठेपले. मॉर्गमधील प्रेतासमोर दामूला उभं करून नानांनी हलकेच प्रेताचा मुखवटा उघडला. शून्य दृष्टीने दामू त्या मुखवट्याकडे पाहू लागला आणि क्षणभरात त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. साहेब, साहेब, हा खून मीच केला. मी पापी आहे. साहेब, मी पापी आहे. दोन्ही हातांनी तोंड झाकून दामू हुंदके देऊन रडू लागला. दामूनं कबुली जबाब दिला होता. त्यात त्यानं सर्व गोष्टींची उकल केली होती. त्या अनुरोधानं इन्स्पेक्टर सारंग यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या खुनामागील सर्व पार्श्वभूमी शोधून काढली. दुसऱ्या दिवशी कोर्टाकडून हुकूम घेऊन सारंगने लालजमनला सोडून दिलं. शांताबाई ही दुर्दैवी स्त्री होती. अक्कलकोट येथील कुलवंत घरात तिचा जन्म झाला होता. तारुण्यात पदार्पण होण्यापूर्वीच लातूरचा एक सधन व्यापारी धोंडबा जाधव यांच्याशी बापानं तिचा विवाह केला होता. धोंडबाशी तिनं 5-6 वर्ष संसार केला. तिला एक मुलगाही झाला. पण अचानक एक दिवशी एक बाई धोंडबाच्या घरात येऊन उतरली. ती धोंडबाची पहिली बायको होती. धोंडबाशी भांडण करून ती त्याला टाकून गेली होती. ती 6 वर्षानंतर घरी परतली होती. आपल्याला पहिल्या लग्नाची बायको आहे ही गोष्ट धोंडबानं शांताबाईपासून लपवून ठेवली होती. 2 दिवसात त्या कजाग बाईनं शांताबाईला हैराण करून घरातून हाकलून लावलं. शांताबाई त्यानंतर बापाकडे येऊन राहिली, पण नवऱ्यानं टाकलेली बाई म्हणून जो तो तिची हेटाळणी करू लागला. तेव्हा वैतागून एके दिवशी तिनं अक्कलकोट सोडून मुंबईचा मार्ग धरला. त्यानंतर तिची दामू बरोबर भेट झाली ती दादर स्टेशनवर. नवं जीवन जगण्यासाठी ती मुंबईला आली होती, पण तिला तिथं कुणीही परिचित नव्हतं. दादर स्टेशनवर उतरल्यानंतर ती तिथल्या एका बाकड्यावर बसली. पुढं काय करावं या विचारात ती पडली होती. दामू तिथं गस्त घालीत होता. पहिल्याच दृष्टिक्षेपात तिचं सौंदर्य आणि असहाय्यता त्याला जाणवली. बाई, तुम्ही मुंबईत अनोळखी दिसताय, दामू म्हणाला. कुठं जायचं आहे तुम्हाला? शांताबाई मुंबईत पहिल्यांदाच आली होती. मुंबई इतकी आवाढव्य असेल असं तिला वाटलं देखील नव्हतं.
त्यामुळं ती बावचळून गेली होती. पण दामूच्या शब्दांनी तिला धीर आला. मी नोकरी शोधण्यासाठी मुंबईत आली हाय, शांताबाई म्हणाली. मी एकटी हाय, मला नात्या गोत्याचं कुणी बिन हाय. कुठं जावं याच विचारात मी हाय. हवालदार, इथं एखादी धर्मशाळा आहे का व? इथं कुठली धर्मशाळा? दामू म्हणाला. पण तुम्ही इथेच थांबा, मी तुमची काहीतरी व्यवस्था करतो. त्यानंतर दामूनं आपलं गस्त घालण्याचं काम सुरू केलं. पण तो विचारात पडला होता. शांताबाईची दयनीय स्थिती त्याला जाणवली होती. पण त्याहीपेक्षा तिच्या सौंदर्याची आणि तारुण्याची त्याला अधिक भुरळ पडली होती. ती एकटी आणि एकाकी होती. दामूच्या मनात मोह जागा झाला. पण लगेच त्याला आपल्या बायको मुलांची आठवण झाली. बाळंतपणासाठी त्याची बायको हिराबाई कोकणात गेली होती. तिच्यावर दामूचं जीवापाड प्रेम होतं. तिला सवत खपणार नाही हेही त्याला ठाऊक होतं. पण तिला मुंबईला परतायला पुष्कळ अवधी होता. दामूच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं. स्टेशनच्या आवारात तो गस्त घालीत होता, पण त्याची नजर मात्र शांताबाईवर खेळली होती. क्षणाक्षणानं त्याच्या मनाची स्थिती ढळत होती. त्याची ड्युटी संपली तेव्हा तो पूर्णपणे मोहाच्या आहारी गेला होता. बाई चला, दामू शांताबाईला म्हणाला. माझ्या घरात राहा 2 दिवस, तोपर्यंत मी लावून देतो एखादी नोकरी. शांताबाई मिळेल तो आधार घ्यायला तयार झाली होती. दामू बरोबर ती स्टेशनातून बाहेर पडली. दामूनं तिला नायगावच्या आपल्या खोलीत आणून ठेवलं. पहिल्याच रात्री त्यांची दिलजमाई झाली आणि ते 2 जीव एकमेकांच्या प्रेमात आकंत गुरफटून पडले. त्यानंतर 3 महिन्यांचा काळ शांताबाईनं सुखात घालवला. दामूनं बाई ठेवली म्हणून नायगावच्या पोलीस चाळीत शेजारी पाजारी 2 दिवस कुजबुजले आणि नंतर थंडावले. पण त्या गोष्टीची कुणकुण हळूहळू कोकणात हिराबाईच्या कानावर आली तेव्हा ती घाईघाईनं मुंबईत येऊन ठेपली. नायगावच्या पोलीस चाळीत त्यानंतर हिराबाई आणि शांताबाई यांचा मोठा मुकाबला झाला. पण अनुभवानं शांताबाई हुशार झाली होती. हिराबाईला ती माघार गेली नाही. जन्मभर दामूचा आधार सोडायचा नाही असा तिनं पण केला होता. दामूची त्यानंतर वरळीला बिडडी चाळीत बदली झाली, पण शांताबाईनं तिथंही आपलं बस्तान बसवलं. हिराबाई आणि शांताबाई यांच्या दररोजच्या भांडणामुळे दामूचा जीव कातावला होता. त्याचं सारं सुख हरपलं होतं. शांताबाईला जवळ करण्यात आपण मोठी चूक केली असं त्याला सारखं वाटू लागलं होतं. पण शांताबाई त्याला एखाद्या जळूप्रमाणे चिकटून बसली होती. दामूनं रागानं तिला अनेकदा बडवलं होतं, तरीही ती त्याला सोडून जात नव्हती. दामूच्या घरातील गडबडीमुळं शेजाऱ्यांनी कमिशनर साहेबांकडे तक्रार नोंदवली होती. त्यामुळं दामूच्या नोकरीवर गंडांतर येण्याचा संभव निर्माण झाला होता. शांताबाई घरातून गेली नाही तर मीच मुलांना घेऊन निघून जाईन असा धाकही हिराबाईनं दामूला घातला होता. शांताबाई, तू माझी पाठ सोड आणि कुठेतरी तुझी सोय कर बाई. दामू एके दिवशी शांताबाईला म्हणाला. नाहीतर मला आता जगायलाच नको. पण मी जाऊ कुठं? शांताबाईनं विचारलं. मला दुसरं कोण आधार देणार आहे? ते मला विचारू नकोस, तू माझी लग्नाची बायको नाहीस. दामू चिडून म्हणाला. तू तुझा आधार शोधून काढ, नाही आधार मिळाला तर जीव दे, पण माझ्या मार्गातून तू दूर हो. मी तुम्हाला सोडून मुळीच जाणार नाही. अखेर हट्टाला पेटून शांताबाई म्हणाली. दामू परिस्थितीनं चिडचिडला होता. शांताबाईचं उत्तर ऐकून त्याचं रक्त तापून निघालं आणि रागाच्या भरात त्याने तिला लाथेनं बडवून काढलं. दामूचा राग थंडावला तेव्हा त्याला वाटलं, शांताबाईचं म्हणणं चुकीचं नव्हतं. त्याच्या सानिध्यात ती 1.5 वर्ष राहिली होती. त्याच्यावर तिचा लोभ जडला होता. त्यानं तिला घराबाहेर काढलं असतं तर मुंबईच्या विषारी वातावरणात कुत्र्याच्या मुलानं तिला रस्त्यावरचं जिणं जगावं लागणार होतं. पण तिला जवळ करण्यानं त्याचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. त्या पेचातून आपली मुक्तता करण्यासाठी अखेर दामू गुन्हेगारीला प्रवृत्त झाला. नको असलेल्या बाईची विल्हेवाट लावणारे अनेक गुन्हेगार त्यानं पाहिले होते. त्यातले बरेच जण खून करूनही सही सलामत सुटले होते. दामूनं तोच मार्ग स्वीकारला. खुनाला प्रवृत्त झालेलं दामूचं मन निरनिराळ्या योजना उभारू लागलं. कोणताही पुरावा मागे न राहील अशी एकच योजना त्यानं अखेर निश्चित केली. 2 वर्षांपूर्वी शिवडी पोलीस स्टेशनवर कामाला असताना गवत बंदरात तो गस्त घालीत होता.
तिथली स्मशान शांतता खून करायला आणि पचवायला बरी होती. खून करून प्रेत समुद्रात ढकलून दिलं की सर्व पुरावा नाहीसा होणार होता. शांताबाई बेवारशी होती. ती नाहीशी झाल्यामुळं कुणीही ओरड करणार नव्हतं. दामूनं खुनाचं कारस्थान अत्यंत गुप्त ठेवलं होतं. आपल्या बायकोला देखील ती गोष्ट त्यानं सांगितली नाही. खुनाचा डाव रचल्यापासून दामूनं शांताबाईला पुन्हा प्रेमानं वागवायला सुरुवात केली. देव देवस्की आणि जादूटोणा करून हिराबाईचा नायनाट करण्याची बतावणी करून तो शांताबाईला दर आठवड्याला गवत बंदरात घेऊन जाऊ लागला. ठरलेल्या जागी शांताबाई पहाटेच्या वेळी जाऊन उभी राहायची. तिथं दामू तिला भेटायचा आणि नंतर ती दोघं गवत बंदरावर जायची. तिथं देव देवस्कीचं नाटक दामू उत्तम तऱ्हेनं वठवायचा. नंतर समुद्राला नारळ देऊन ती दोघं निरनिराळ्या वेळी घरी परतायची. त्या प्रकाराला शांताबाई सरावली आहे असं पाहून एप्रिलच्या 6 तारखेला आपलं अखेरचं काम उरकायचा दामूनं निश्चय केला. पण नेमकी त्याच वेळी गवत बंदरात त्याची नानांशी भेट झाली आणि त्याचा सगळा डाव फिसकटला. दामू बिलंदर गुन्हेगार नव्हता. नाहीतर पोलीस अधिकाऱ्याशी अशी आकस्मिक भेट झाल्यानंतर त्यानं आपली योजना बदलली असती. पण खुनाचा पुरावा मागं उरणार नाही अशा विश्वासानं दामू वागत होता. शांताबाईच्या खुनाचा उलगडा होणार नाही असं तो धरूनच चालला होता. म्हणून त्यानं आपली योजना आठवड्यानं पुढे ढकलली. 13 एप्रिल रोजी शांताबाई आणि दामू गवत बंदरात आले तेव्हा समुद्राला ओहोटी झाली होती. लाटांचं थैमान होतं. आसमंतात काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. लहानशी हालचालही कानाला झोंबत होती. शांताबाई निरागसपणे पावलं टाकीत होती. दामू तिच्या पाऊलभर मागं होता. झटकन त्यानं खिशातून चाकू काढला. चाप दाबताच त्यातून धारदार पातं बाहेर आलं. दामूनं क्षणार्धात शांताबाईच्या पाठीत घाव घातला. त्या अनपेक्षित हल्ल्यामुळे ती हादरली. दामूचा कावा तिच्या ध्यानात आला. साक्षात मृत्यूशी तिची गाठ पडली होती. जीव वाचविण्यासाठी किंकाळी फोडून ती सैरावैरा धावू लागली. पण दामू तिच्या पाठीशीच होता. त्यानं तिच्यावर आणखी एक वार केला. त्यामुळे ती कोलमडून खाली पडली. दामूच्या अंगात खुनाचं वारं शिरलं होतं. तो बेभान झाला होता. चित्त्याप्रमाणे त्याने तिच्या अंगावर झेप घेतली आणि झपाझप तिच्यावर वार केले. शांताबाई त्याला प्रतिकार करीत होती. पण चाकूच्या एकेका घावासरशी तिची शक्ती संपत होती. थोड्याच वेळात ती चेतनाहीन झाली. त्या झटापटीत आपल्या हातातील नारळाची पिशवी कुठं पडली हे दामूला समजलंच नाही. पण ती शोधण्याच्या भानगडीत तो पडलाच नाही. शांताबाईचं प्रेत समुद्रात ढकलून देण्यासाठी तो वाकला. इतक्यात गवत बंदरात कसला तरी आवाज झाल्याचा त्याला भास झाला. दामू डोळे ताणून अंधारात पाहू लागला. कुणीतरी आपल्या पाळतीवर आहे असा विचार त्याच्या डोक्यात शिरला. त्यासरशी खुनाचा पुरावा मागं टाकून दामू तिथून पसार झाला. 20 ऑक्टोबर 1953 रोजी मुंबईच्या सेशन कोर्टात ज्युरीच्या 9 सभासदांपुढे दामूवर खुनाचा खटला सुरू झाला. त्यावेळी फिर्यादी पक्षातर्फे बॅरिस्टर BM ओरा आणि दामूच्या वतीनं बॅरिस्टर दाजी यांनी खटला लढवला. 10 दिवस अटीतटीचा सामना झाल्यानंतर ज्युरीनं आपला निर्णय दिला. ज्युरीच्या 6 सभासदांच्या मते दामू दोषी ठरला. बाकीच्या 3 सभासदांनी दामूला निर्दोषी ठरवलं. न्यायाधीशांनी बहुमत मान्य करून दामूला जन्मठेपेची शिक्षा बजावली. जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी दामूला येरवड्याच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. नानांच्या दृष्टीनं ते नाटक संपलं होतं. त्यानंतर ते दामूला विसरूनही गेले होते. पण आज दामूच्या आत्महत्येची बातमी वाचताच दामूची शोकांतिका त्यांच्या मनाच्या पडद्यावर पुन्हा साकार झाली होती. दामूनं जन्मठेपेची शिक्षा मोठ्या सहनशीलपणे भोगायला सुरुवात केली होती. पण एक दिवस उजाडेल आणि पुन्हा बायका मुलांशी आपलं पुनर्मिलन होईल या आशेवर तो तुरुंगात एक दिवस घालवित होता. त्याच्या शिपाई बाण्याला तुरुंगातील श्रमाचं काम विशेष जाचक वाटत नव्हतं. उलट आपल्या नेकदार वागणुकीनं त्यानं तुरुंगावरील अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केली. चांगल्या वागणुकीमुळे त्याला शिक्षेमध्ये सूट मिळू लागली. पण दामू तुरुंगात दुःखीच होता. खून करताना तो उघडकीस आला तर आपल्या बायको मुलांना किती हालअपेष्टा भोगाव्या लागतील याचा त्यानं विचारच केला नव्हता. दामूला खुनाचा डाग लागल्यामुळे हिराबाईला उघड माथ्यानं फिरणं अशक्य झालं होतं.
मुंबई सोडून आपल्या 2 मुलांसह ती कोकणात दामूच्या घरी जाऊन राहिली होती. दामूच्या अविचारी आणि बेजबाबदार वागणुकीमुळे तिचा आणि तिच्या मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली होती. म्हणून ती दामूवर राग धरून होती. तुरुंगातून दामूची वरच्यावर पत्र येत होती, पण ती सारी तिनं चुलीत जाळून टाकली होती. वर्षामागून वर्ष उलटली आणि एक दिवस दामूला रजेचा हुकूम मिळाला. बायको मुलांना भेटण्यासाठी त्याला 1 महिन्याची रजा मिळाली. दामू हिराबाईला आणि मुलांना भेटण्यासाठी व्याकुळ झाला. तुरुंगातून बाहेर पडताच तो गावाच्या दिशेनं निघाला. दामू गावात शिरला तेव्हा गावकरी कुतूहलानं त्याच्याकडे पाहत होते. दामू तुरुंगातून फरारी होऊन आल्याची अफवा गावात उठली. एखादा वाघ गावात शिरावा तशी माणसं घराघरातून कुजबुजू लागली. गावात खुनी माणूस आल्यामुळं गावाचं वातावरणच बदलून गेलं. दामू आपल्या घरासमोर आला. त्याचे 2 मुलगे दारात बसून खेळत होते. परक्या माणसाकडे पाहावं तशा अनोळखी नजरेनं ते दामूकडे पाहू लागले. इतक्यात हिराबाई दारात आली. दामूला समोर बघून ती थरारली. तिच्या डोळ्यांच्या पापण्या रुंदावल्या आणि त्यात भीती उभी राहिली. एखादा राक्षस अचानक समोर यावा अशी तिची चर्या झाली. हिराबाई, केविलवाण्या मुद्रेनं दामू म्हणाला, मी आलोय. मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आलोय. आम्हाला भेटायला की आम्हाला खायला गिळायला? हिराबाई संतापाने म्हणाली, माझ्या संसाराची तुम्ही वाट लावलीत. आता तुम्हाला आणखी काय हवंय? माझ्या पोरांना तरी आता सुखानं जगू द्यात. हिराबाई, तू हे काय बोलतेस? दामू डोळ्यात पाणी आणून म्हणाला, तुमचं मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये. चालते व्हा इथून, नाहीतर पोरांना घेऊन मला जीव द्यावा लागेल. दामूचं हृदय फाटून निघालं. हिराबाईचं जहरी बोलणं त्याला सहनच झालं नाही. मागल्या पावली तो परत फिरला. झपाझप पावलं उचलून त्यानं गावाची वेस ओलांडली. हाल अपेष्टा भोगीत दामू मुंबईत येऊन पोहोचला. तिथं त्याच्या जीवाभावाचे मित्र आणि सगळे सोयरे पुष्कळ होते. त्यांच्याकडून प्रेमाची याचना करण्यासाठी दामू दारोदार हिंडला, पण त्याची दारुण निराशा झाली. एकानंही त्याला जवळ केलं नाही. दामू खुनी म्हणून बदनाम झाला होता. माणूस म्हणून जगण्याचा हक्क जणू काही तो कायमचाच गमावून बसला होता. दामू दुःखानं भारावून गेला. एरवड्याला माघारी जाण्यासाठी त्यानं पुण्याची गाडी धरली. गाडी वेगानं धावत होती, पण त्याहीपेक्षा अधिक वेगानं दामूच्या मनाचं चक्र फिरत होतं. त्याला आपली बायको मुलं डोळ्यासमोर दिसत होती. सगळे सोयरे दिसत होते. त्या सर्वांपासून दामू पोरका झाला होता. दामूला ती मनस्थिती असह्य झाली होती. सारं विश्वच त्याला एखाद्या उजाड तुरुंगासारखं भासू लागलं होतं. त्याचं मन आक्रोश करू लागलं. कशाला जगतोयस या जगात? कुणासाठी जगतोयस? कुणासाठी श्वास घेतोयस? क्षणाचाही विलंब न लावता दामूनं गाडीच्या दाराकडे धाव घेतली आणि आपलं शरीर गाडीबाहेर भिरकावून दिलं. दामूसाठी कुणी शोक केला नव्हता, कुणी अश्रू सांडले नव्हते. पण नानांनी ती बातमी वाचून वृत्तपत्र मिटलं तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यांच्या कडा भिजल्या होत्या. एव्हाना सूर्य मावळला होता आणि वालावलीच्या सृष्टी सौंदर्यावर निशेचा रंग पसरू लागला होता. पावसाची सर सुरू झाली होती. आपली किलबिल थांबवून पाखरं झाडाझुडपांचा आधार घेऊ लागली होती.